नमस्कार, मैं नरेश बोपचे सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है। गांव में थी पानी की समस्या, जल जीवन मिशन का काम प्रगति पर, लेकिन नाले में डाली गई संबंधित काम की मिट्टी। बरसात होने वाली शुरू, ऐसे में खुर्सीपार और खुर्सीपार टोला के सरपंच के बीच में हुआ मतभेद। त्याच्यामध्ये सर हे माझ्या शेतामध्ये तुमचं नाव? जीवनलाल रामलाल मिश्रा। कशाचे काम सुरू आहे ते ना कसं? जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीचे काम चालू आहे। तर आणि हे माझ्या शेतामध्ये मातीचा ढीग वगैरे केला आहे। सध्या अडचण अशी आहे की पाणी जर नाल्याला पाणी जर आला तर सगळे शेतं बुडून जातील। लवकरात लवकर त्या ठेकेदारासोबत बोलणे बी झाला, 2-4 दिवसात हटवतो म्हणे। आता रोवणे काढायची वेळ आली आहे साहेब, नाल्याला जर पाणी आलं सगळी शेती आमची डुबून जाईल। बांधीमध्ये ते विचारून टाकलं का नाही? हे विचारला होती फक्त एक बांधी, पण जल्दी लवकरात लवकर क्लीन करून देऊन म्हणत होते, खाली करून बारीसपर्यंत। आता समजा ही माती हटली नाही तर काय काय नुकसान होणार आहे? यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे, धान रोप आम्ही लावू शकतच नाही, पुष्कळ लोकांचे नुकसान होणार आहेत। कमीत कमी 100 एकर शेतीचे नुकसान होणार आहेत। हा सर, इथं हा नाला अडवण्यात आलेला आहे। इथं जर असा पावसाळा चालू झाला, पाणी याच्यात साचून सगळी शेती आमची डुबल आणि आमचं नुकसान होईल, धानाचं नुकसान भरपाई होईल। जर हा नाल्यात पाणी जर साचला तर अर्धा तिकडून जाऊ शकते आणि अर्धा इकडून जाऊ शकते। नाला मोकळा करण्यात यावा। माझं नाव हेमलता रमेश चव्हाण, सरपंच खुर्शीपार। मी खुर्शीपार या गावची रहिवासी आहे। इथं दहेगाववरून एक नाला वाहतो जो ठाण्याच्या मार्गाने जातो। त्या ठाण्यावर एक खुर्शीपार टोल्याचे सरपंच साहेब यांनी ठेकेदाराशी मिळून एक काम चालू केलेलं आहे। जलजीवन मिशन अंतर्गत बांधकाम चालू केलेलं आहे विहिरीचं। त्या विहिरीच्या बांधकामासाठी त्यांनी माती उपसलेली आहे आणि माती उपसल्यामुळे ती माती जीवन मेश्राम यांच्या वावरात आहे आणि आकाश गौतम यांच्या वावरात आणि बाबा रहांगाडे यांच्या वावरात ती माती जमा केलेली आहे आणि त्याचा एक मोठा पहाड निर्माण केलेला आहे। हा जो नाला वाहतो हा दहेगावकडून येतो आणि कमीत कमी 100-150 शेतांना तो पाणी देत जातो। आता तो नाला संपूर्ण त्यांनी मोठा पहाड बनवून मातीचा विझवून टाकलेला आहे। त्याच्यामुळे त्या मातीने ते पाणी अडलं, ते पाणी आता लोकांच्या शेतातून जाईल आणि त्याच्यात कमीत कमी नाही म्हणता 150 तो पाणी जर तुंबला तर दहेगावपर्यंत सगळ्यांच्या शेतांमध्ये पाणी तो घुसेल आणि जर तो पाणी आणि घुसला तर सगळ्यांच्या आता पावसाळा लागलेला आहे, जून महिना आता संपला आहे, आज जुलै लागलेला आहे आणि आता लोकांचे पर्हे धरायचे वेळ आलेली आहे। या पर्ह्यामध्ये जर तो पाणी त्यांच्या याच्यात घुसला आणि ते सगळ्यांचे पर्हे वाहले तर त्यांना सगळ्या गावकऱ्यांना खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि तो पाणी जो आहे नाल्याचा अडला तर लोकांच्या शेतांमधून जो वाहील आणि त्याच्यामुळे जे नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई कोणीच भरू शकणार नाही। एवढं मोठ्या प्रमाणात त्या पहाडामुळे पाणी अडल्यामुळे नुकसान होऊ शकते। तर आता काय मागणी आहे किंवा कुणाला काही तक्रार वगैरे करणार होतं की मला काही त्यांच्या जलजीवन मिशनच्या विहिरीशी काही प्रॉब्लेम नाही किंवा त्यांनी जे बनवलं त्याच्याशी प्रॉब्लेम नाही। प्रॉब्लेम एवढा आहे की त्यांनी डिसेंबरमध्ये चालू करायला पाहिजे होतं, नोव्हेंबरमध्ये चालू करायला पाहिजे होतं, जून महिन्यापर्यंत ती माती खाली करून द्यायला पाहिजे होती। त्यांनी काम जुलैमध्ये चालू केलं। त्यांना माहीत आहे की हा शेतीचा भाग आहे, इथे धानाची शेती होते आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्या पाण्यामुळे किती मोठा नुकसान लोकांचा होऊ शकतो एवढं माहीत असून सुद्धा त्यांनी जून महिन्यात आता काम चालू केलं आणि ते एका महिन्यात काही केल्याने ते विहीर बनवू शकत नाही किंवा 8 दिवसात 10 दिवसात ते काम कंप्लीट होऊ शकत नाही आणि 100% लोकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर माझं असं म्हणणं आहे की जेवढे हे जीवन मेश्राम झाले किंवा बाबा रहांगाडे झाले किंवा आकाश गौतम झालं किंवा देवचंद चव्हाण जे माझे सासरे आहेत त्यांचे जे नुकसान झालेले आहे त्यांची नुकसान भरपाई एकतर सरपंच साहेब ज्यांनी करून द्यावी, ठेकेदारांनी करून द्यावी किंवा मग शासनाने काय त्याची विल्हेवाट लावता येईल ते लावून द्यावी। कारण आमच्या शेतामध्ये आमचं 5 एकराचं शेत आहे। 5 एकराच्या शेतामध्ये आम्ही धानाचं कमीत कमी 1.5 लाखाचं पीक घेतो। आमचा एका आता याच्यामध्ये 1.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान 100% होईल सर, कारण हा नाला या नाल्याच्या भरोश्यावर लोक शेती पिकवतात। जर तो नालाच बंद झाला आणि जो पाणी येईल तो लोकांच्या शेतातून गेला आणि जर पाऊस नाही पडला तर आम्ही पंप लावू शकणार नाही किंवा शेतांमध्ये पाणी वागवू शकणार नाही, त्याच्यामुळे 100% शेती वाढेल
आणि त्याच्यामुळे जो नुकसान होईल त्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, तर त्याची भरपाई कुठून ना कुठून झाली पाहिजे. टोल्याच्या सरपंच मॅडम आहेत खेमेश्वरी ताई रणजित पटले, यांनी हे काम चालू केलेलं आहे आणि हे सगळ्यांसाठीच नुकसानीचं कारण बनलेलं आहे आणि गावासाठी मोठा असा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. इथं हा पाणी पूर्ण अडल्या गेलेलं आहे. तरी त्या खेमेश्वरी ताईंनी विचार करायला पाहिजे होता आधी आणि कमीत कमी डिसेंबरमध्ये तरी ते काम चालू करायला पाहिजे होतं. जूनमध्ये काम चालू नाही करायला पाहिजे होतं. विहीर जी बनत आहे ती खुर्शीपार टोल्याच्या हद्दीमध्ये आहे, पण माती जी टाकण्यात आलेली आहे ती खुर्शीपारच्या शेतकऱ्यांच्या बांध्यांमध्ये म्हणजे खुर्शीपारच्या हद्दीमध्ये जीवन भाऊचं जे शेत आहे ते खुर्शीपारमध्ये येते. त्या खुर्शीपारच्याच लोकांचं फक्त इथे नुकसान होत आहे. टोल्याचं एखादी शेती आहे ज्याचं नुकसान होत आहे ते नंतर होईल, पण आता सध्या जे नुकसान होत आहे ते खुर्शीपारच्या शेतकऱ्यांचं होत आहे. जीवन मेश्रामचं शेत जिथे माती टाकलेली आहे, ते आकाश गौतमचं शेत, हे सगळं खुर्शीपारमध्ये येते. विहीर जे त्यांनी खोदकाम केलेली आहे ते खुर्शीपार टोल्याच्या हद्दीत येते, पण हा नाला जो आहे हा खुर्शीपारला आणि खुर्शीपार टोल्याला दोन्हीच्या शेतकऱ्यांना तो पाणी पुरवतो. दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना तो पाणी पुरवत असतो. कोणताही नदी नाही, कोणताही कॅनल नाही, कोणताही पाणी गावाला पुरवण्यासाठी दुसरा कोणताही सोर्स नाही. हा एकच नाला आहे ज्याच्याने हा पूर्ण गावाला आणि टोल्याच्या शेतकऱ्यांना पाणी पुरवला जातो. जर हा नालाच बंद झाला तर संपूर्ण गावातले खुर्शीपार आणि खुर्शीपार टोला दोन्ही शेतकरी तिथे ना सगळ्यात जास्त अडचण होईल ते खुर्शीपारच्या शेतकऱ्यांना, कारण तिकडे वरती जे नाल्याच्या वरच्या भागाला जे पहाडाच्या वरच्या भागाला ज्या शेती आहेत त्या सगळ्या खुर्शीपारच्या शेतकऱ्यांच्या शेती आहेत. तेवीची योजना आहे भाऊ. 1 वर्ष झाले आमच्या गावचे लोक अति पाण्यासाठी खूप मजूर आहेत ना, दूर दूरनं पाणी नेतात. आणि इथं कसा खोदकाम केलं आम्ही, त्या जेई वगैरे सोबत बी गोष्ट केलं, ते शेतमजुरासोबत बी गोष्ट केलं. शेतमजूर तयार झाले की हो बा तुम्ही पाडा मटेरियल. आता नाल्याचा प्रश्न आहे, नाल्यामध्ये माती आहे, ते आपण काल 25 ट्रिप बी डुरून झाली आणि पोकलेंना पण इकडे साईडला करणार आहेत. पण आता ते शेतमजूरला पण आपण विचारलं तर शेतमजुरांना मला ठीक आहे टाका, अगर थोडाफार माती राहील या नाही लावी मी धान पीक तर तुम्ही माझा खर्च वगैरे देऊन द्याल. तर आम्ही म्हणून ठीक आहे. त्या जेई वगैरे सोबतच बोलणं झाला. आजपर्यंत शेतकऱ्यांचं नुकसान झालंच नाही. काल ठेकेदारांनी अजून माती उचलला आणि अजून आज पोकले लावून सरी टेकरावर टाकणारच आहेत. समोर शेतकऱ्यांचे नुकसान होणार की नाही? शेतकऱ्यांचं नुकसान नाही, कारण की ठेकेदार साहेब आता उचलूनच म्हणतात ना. अच्छा, तुम्ही ठेकेदाराशी बोलला? हो बोलला आणि त्यांना मी म्हटलं की 15 दिवसात मी कंप्लीट करून देतो. पण आता पाणी आल्यामुळे तो थोडासा काम इजबीज म्हणजे थांबलेला होता, कारण की पाण्याला तर काम होऊच नाही शिकलं ना. मी ग्राम खुर्शीपार टोला येथील ग्रामस्थ आहे. माझे नाव रणजित विनोद पटले असे आहे. माझ्या गावामध्ये मागील 2 वर्षापासून अगोदर ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली होती, परंतु ती योजना 5 वर्षापासून विस्कळीत पडल्यामुळे व गावकऱ्यांना पाण्याचा कुठलाही स्रोत नसल्याकारणाने 2 वर्षापासून पाण्याची भरपूर अडचण आहे. मागच्या वर्षी निवडणुका झाले आणि सत्तासूत्र जो नवीन ग्रामपंचायतीच्या हाती आलेली आहे त्याच्या सक्रियतेमुळे मागच्या वर्षी 2023मध्ये जलजीवन योजनेअंतर्गत आपल्याला योजना मंजूर झालेली आहे विहिरीची आणि पाणी टंकीची, पाणी पुरवठ्याची. तर ती मंजूर जी योजना आहे ते आता पावसाळ्यात, तर ही जलजीवन योजना अंतर्गत जो काम आहे हा मागच्या वर्षी 2023मध्येच मंजुरी आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टरने अगोदर टाकी वगैरे बनवली ठेकेदाराने आणि त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांना नेहमी कल्पना दिलो की भाई आपल्या गावी पाण्याची अडचण आहे, लोक 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटरवरून पाणी आणत राहतात. तर नेहमी पाण्यासाठी हाहाकार हा एप्रिल महिन्यामध्ये माजलेला होता. पाण्याची कुठलीही सुविधा खुर्शीपार टोल्यामध्ये नसल्याकारणाने ग्रामपंचायतीच्या सक्रियतेने आपण ह्या कामाची तक्रार शिवसाहेबापर्यंत नेला. शिवसाहेबांनीही त्यांच्यावर कारवाई करून कॉन्ट्रॅक्टर जे आहे सरकारी कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर कारवाई केली. त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर आमच्या ग्रामपंचायतीला मिळाले व त्यांनी सांगितले की भाई मी 15 दिवसामध्ये हा काम पूर्ण करून देईन, कोणत्याही परिस्थितीमध्ये करीन. आणि हा काम जर मी नाही करू शकलो तर त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मी सुद्धा देईन. परंतु आम्ही त्यांना हा म्हटलो का भाई तुम्ही सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहात, जर आता काम 6व्या महिन्यात जर सुरू नाही झाला तर पावसाळ्यामध्ये विहिरीच्याही कामं पूर्ण राहील आणि टंकीच्याही राहील. आणि येणारा जो उन्हाळा आहे ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा ग्राम खुर्शीपार टोल्याच्या नागरिकांना पाणी भेटणार नाही. तर आमच्याकडे नाईलाज होता का आम्हाला हो म्हणावा लागला. आणि दुसरी गोष्ट जे खुर्शीपार आहेत आमच्या खुर्शीपार टोल्याच्या हदीमध्ये हा बांधकाम होत आहे आणि खुर्शीपारच्या हदीचे जे किसान आहेत जर हे माती नाही उचलला तर त्यांचे नुकसान होणार आहे. परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरपासून असं आमची बोलणी झाली का भाई तुझा काम होय किंवा नको होय.
तुझा काम जर अपुराही राहील परंतु किसानांचे नुकसान होता कामा नये असा परस्पर त्या किसानांच्या घरी जाऊन सरी आम्ही बोलणी केला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलणी केला. तो कॉन्ट्रॅक्टर तयारही झाला. म्हणे जर अपुरा काम राहील आणि ढोडीला जर धार सुरू झाली तर मी ते माती आपली विहीर बुजवून देईन, परंतु ते किसानाचे नुकसान होऊ देणार नाही. ह्या बोलणी झाल्याच्या नंतर त्याने काम सुरू केले. काम सुरू झाल्याच्या बादमध्ये कमीत कमी 17 फूट काम हा कंप्लीट झालेला आहे आणि कंप्लीट झाल्याच्या नंतर कालपासून दिनांक 29/6/2024 रोजपासून आम्ही त्याला सूचना दिला का भाई आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, केव्हाही पाणी येऊ शकतो, म्हणून त्याने मटेरियल उचलण्याही सुरुवात केलेला आहे. रात्री 25 ट्रिप त्याने उचलून सारी दुसऱ्या जागी शिफ्ट केला आणि उर्वरित जो ढिगारा आहे तो बाजूच्या ग्राउंडमध्ये आज शिफ्ट करणार आहे. पोकलेन मशीनही त्याने बोलवलेली आहे आणि तो मटेरियल त्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. म्हणजे आमच्या गावच्या किसानाचे नुकसान कुठेही होणार नाही. ह्या गोष्टीकडे ग्रामपंचायत खुर्शीपार टोला हे निरंतर लक्ष देऊन आहे. आणि राहिली गोष्ट त्या विहिरीची साहेब, तर जर आम्ही आता सुरू नाही केलो असतो तर समोरच्या वर्षी पुन्हा तेच अडचण आली असती. आणि जी सरपंच मॅडम खुर्शीपारची आहेत त्यांनी जो सांगितलेलं आहे तर ह्या ढोडीला आतापर्यंत दहेगावपासून पाणी येते, गोष्ट बरोबर आहे, पण आतापर्यंत या नाल्याला प्रवाह आलाच नाही. नर नुकसान होईल कुठना? जे माती पडली आहे ती नाल्यामध्ये आहे, जे किसानीमध्ये पडली आहे ते उचलणारच आहेत, तर नुकसानाचा काही प्रश्नच नाही आहे ना. हा विनाकारणचा म्हणजे एक भांडण निर्माण करण्याचा माध्यम आहे. किसानाचं नुकसान होणार नाही यासाठी कटिबद्ध हे ग्रामपंचायत खुर्शीपार टोला आहे. खुर्शीपार के सरपंच ने क्या आरोप लगाया और प्रत्यारोप में खुर्शीपार टोला के सरपंच ने क्या कहा, तो ऐसे ही खबर के लिए सत्य बाजार न्यूज को देखते रहिए. मिलेंगे अगली खबर में, तब तक के नमस्कार.